जुनी व मोडकळीला आलेली पाणी पुरवठा यंत्रणा. शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा 50 वर्षांपूर्वीची असून ती कालबाह्य झाली आहे. वाढती लोकसंख्या, अनियंत्रित शहरीकरण आणि अपुरी यंत्रणा यामुळे पाणी पुरवठा अपुरा पडतो. रखडलेली नवी योजना. 2740 कोटींच्या नव्या योजनेचं काम रखडलेलं आहे. जलशुद्धीकरण केंद्राचं काम पूर्ण झालेलं नाही. तांत्रिक अडचणी, निविदा प्रक्रियेत दिरंगाई आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ही योजना वेळेत पूर्ण झाली नाही. प्रशासनातील हलगर्जीपणा. महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची निष्क्रियता, नियोजनातील त्रुटी आणि वेळेवर निर्णय न घेणं यामुळे समस्या वाढली. काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे टँकर व्यवसायात हितसंबंध असल्याचे आरोप आहेत. राजकीय हस्तक्षेप आणि स्वार्थ. पाणी पुरवठा योजनांमध्ये राजकीय हस्तक्षेप, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय आणि आरोप प्रत्यारोप यामुळे कामं रखडली. योजनांचं खासगीकरण, PPP मॉडेल आणि त्यावरील वाद यामुळे नागरिकांचं नुकसान झालं.